तर नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांनी काय केलं माहिती आहे का, रब्बीचं पीक लवकर येण्यासाठी स्वतःची मक्का लवकर मोडली, लवकर सोंगली आणि पुन्हा रब्बीसाठी मक्कावर मक्का घेण्यासाठी लवकर प्रयत्न केले लावण्यासाठी. ते पेरणी बघू शकता, त्याची मक्का एवढी झाली. पण हे ॲक्च्युअल काय झालं, त्यांनी हे गंज इथं मारून ठेवला. तर ते बघू शकता मित्रांनो. तर काढा बापू एकदा, आपण या इकडं खालचे कांदाडे काढा. अरे खालची ना रे बाबा, आणखीन किती काढून दाखवा तुम्हाला. हां हे बघा बघा, हां खालची याच्यातली काढा ना. हां हे बघा, हे असे झाले मित्रांनो, बघू शकता. हे असे कंस उराले. ज्यांनी काय केलं माहिती आहे का, लवकर मक्का काढल्या, तर त्या मक्काचं काय करा तुम्ही, लवकरात लवकर ते पुंजायला पलटी मारा. डायरेक्ट डागे झाले मित्रांनो, बघू शकता मित्रांनो. पहा बरं दादा, या आप्पा काय सांगू शकता आपल्या मित्रांना? एक शेतकऱ्याला आपण एकच सांगू शकतो की बाबा, हे विनंती करू, वर या ना. आपले जेवढी पुंज आहे त्या पुंजा याला पलटी मारा नाही रे. या अशी आहेत सगळी, अशी हकीकत होईल सगळे. तुम्ही काढून दाखवा बरं, त्याला खोटं वाटण रिकाम. काढा हो थोडा बरं. हे बा, हे असं उरालं खाली, असा माल खराब उराला. जरा लक्ष घ्या. शेतकऱ्याला सगळ्याला सांगायचे एक कारण आहे की बाबा, हे आमचं झालं तसं तुमचं नाही हो, म्हणून तुम्ही हुशारीनं या पलटी मारा. हे असं उरालं. सगळा पगडा चांगला का हो? व्यापारी याला व्यवस्थित भाव देत नाही समजा अशा मालाला. हां खराबच झालं ना, जागी झाला की. ते व्यापाऱ्याला नाव ठेवून काय फायदा नाही ना हो. नाही पण हे शासनाला तुम्ही भांडू शकता ना हो. शासनाला भांडू शकतो आपण, मग शासनाला बोला ना मग तुम्ही. बरं का, शासनाला आपण भांडू शकतो, पण हे व्यापाऱ्याला भांडू. तुमचं म्हणणं कसं आहे, शासनाने किती पैसे द्यायला पाहिजे आपल्याला? काय ते 18,000 का काय, 8,000 म्हणजे हेक्टरी का? हा, ते 8,000 कुठपर्यंत पुरते आपल्याला? हे बघून घ्या. हे असं उंचावर जर अशी उगून आली म्हणल्यावर, मग ज्याची पांगेला असेल त्याचं काय असेल? पाणी जाईल नाही तरी मक्का उगून आली. दाना प्युअर असून सनी मक्का उगून आली ना. हेक्टरी आटणं बिटणं काही होणार नाही. काय म्हणता? हेक्टरी आटणं बिटणं काही होणार नाही. पण आता पहा बरं, हे नुकसान शेतकऱ्याचं आहे. बरं एक काम करा, आता मी स्वतः काढतो कांदळू. तुम्ही तुमच्या हाताने काढा. 3-4 काढतो. हां. यातलं तुम्ही एक सोला आणि तुम्ही एक सोला. अरे आहेत ना रे बाबा, ते असं थोडीच आहे हो. काही हे आहे का ते हो? काय अरे, शेतकरी चोरी लपीचं माफ करत नसतो. तो शेतकरी असतो. डागी झाला माल झाला जर असं बरोबर तर पाहू शकता मित्रांनो. आता हे आमच्या पुंजाला समजा, याच्या काकाच्या पुंजाला काय भाव देणार तो व्यापारी? शेतकरी मातीमोल जाणार आहे. मग काय म्हणलं, मातीमोल माल जाणार आहे. व्यापारी आपला माल घेतच नाही. घेईन हो, पण ते माती मोल भावामध्ये. तो तिकडं किती मध्ये का ना हो, त्याचं ते कोणाला काही त्याची काही घेणं देणं नसतं. त्याला फक्त इथून आला पाहिजे आपल्याकडं, शेतकऱ्याचा आला पाहिजे ना, आपण तिकडं पार्सल केला पाहिजे. हे बरोबर आहे का चूक आहे? मित्रांनो, या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बोला, सबस्क्राईब करा. बोलता येत नाही त्याला. हे बघा, तुम्ही आता बघितलाच असन हा व्हिडिओ, काय ते सत्य परिस्थितीवरला आहे. याला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि यो मीडियावाल्याला म्हणा, उचला म्हणा यो व्हिडिओ. अरे उचलून धरा बाबा, शेतकऱ्याचा रे. ए चांडाळा हो, अरे हा शेतकऱ्याचा आहे रे बाबा हो. तुम्ही एवढा उचलून धरा. लेकरा बाळाचा घास घेऊ नका म्हणा आमच्या. अरे याच्यावरच आमचं आहे.
याच्यावरच आम्ही जगतो, याच्यावरच आमची जिंदगानी, आमची म्हणजे पूर्ण शेतकऱ्याची, हा. आमची म्हणजे आमचीच नाही, पूर्ण शेतकऱ्याची जिंदगानी याच्यावर आहे. हां, बघून घ्या तुम्ही लागलं तर. हां, पाहू शकता मित्रांनो हा गंज आहे. तर मित्रांनो खरोखर मक्का उगली नाही पण डायरेक्ट काळी झाली. तर विनंती आहे तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले शासनापर्यंत जाऊ द्या. काहीतरी शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. शासनाला जाऊ दे म्हणा. बरं का? शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. हॅलो, हां बोला. मी एकदा बोलतो. हां हे शासनाला जाऊ द्या हो मायबाप, हो हो मायबाप, हो एवढं शासनाला जाऊ द्या हो मायबाप, हो एवढं जाऊ द्या हो. काय हो, लेकरं बाळा उपाशी राहीन बाकी काही नाही. देवा बोलबे दया येईन म्हणून. काय एवढं एवढं तुम्ही तरी एवढं तरी करा रे मायबाप. हो हो, काय आम्ही एवढं करून सुद्धा आम्हाला काय आमच्या पदरात काय पडतं? हं, काय पडतं आमच्या पदरात? काय ते पाचट, अरे हे पाचट जनावराच्या खायच्या लायकीचं नाही तर आमचा माल कुठे विकणार रे हो? हं, तुम्ही सांगा बरं, तुम्ही व्यवस्थित सांगा बरं तुम्ही. हं, काय अहो तेव्हा देवा भाऊ असं कोणता असं ना, कोणता का भाऊ आहे ना? हं, काय आमच्या पदरात काय पडू राहिलं? ह्यो व्यापारी ह्या भावानं माग माल घेईन आणि आमचा याच्या मागचा खर्च किती आहे हे तुम्हाला तर कळायला पाहिजे ना रे बापा. हो संडाळा, हो अरे एवढं कळू द्या. हं, एवढं कळू द्या ना तू. धन्यवाद मित्रांनो. आपल्या प्रेक्षकांना काय सांगू शकता तुम्ही आता थोडक्यात? काय सांगू प्रेक्षकाला? हं, अरे इथं वाटच लागली शेतकऱ्याची आणि प्रेक्षकाला सांगून काय करू मी? हं, तर बघू शकता मित्रांनो हे असं नुकसान होऊ राहिलं तर काय करणार आहे शेतकरी तुम्ही सांगा बरं. लाईक हवालदिल करा. झालाय म्हणा, हवालदिल झाले शेतकरी, त्याचं म्हणणं हवालदिल बरोबर आहे. झालाय म्हणा. हवालदिल झाले ते. ठीक अरे आहे. एवढा मोठा फोन, आता हे इतक्या याच्यावर याची दिवाळी होणार होती, माझी दिवाळी होणार होती याच्यावर. दिवाळी होणार होती का? हं, मग काय झालं? आता काय दिवाळी होणार आहे? ते व्यापारी त्या भावात घेणार आणि हे त्या भावात घेणार आणि मग काय दिवाळी होणार आमची? मग तुम्ही मक्का काढा ना लवकरात दिवाळी. लवकर. लवकर काढा नी मक्का. अरे लवकर काढून काय करणार आहे? सरकार किती भाव देणार आहे त्याला? किती भाव देणार आहे? एवढं 1,500 सांगा बस मला. झाला ना तुम्हाला? 1,500 बस झाला ना? 1,500? मग अरे 1,500 भाव, याच्या मागे खर्च किती आहे आमचा? 10,000 रुपये एकर सोंगायला हं? काढायला घेतली. 10,000 सोंगाचा, टिपणीचा खर्च. किती गेले तुमचे? खरं सांगायचं. याच्या मागे गेले ते आपले 15,000 रुपये सगळे 15,000 एका गेले एकरीला. का? एका एकरला? मग 10,000 रुपये मग सोंगायचे काय जमा करायचे खोटं हेच सांगतात घेते. का ते? आणि 5,000 रुपये अजून आता याला खर्च लागणारच आहे ना हे मक्का काढणं. मग तुमचा खर्च शेतकऱ्याला- फिटतो ना मग असं कसं अरे म्हणतो तुम्ही? शेतकरी कधीच खोटं बोलत नसतो, काहून की त्याला माहित राहतं त्याला एवढ्याचा माल होतो. हो, पण आता नाहीच होऊ राहिला या निसर्गाच्या आपत्तीमुळे, याच्यामुळं त्याच्यामुळं, आणि हे काही करू नाही राहिले सरकार बिरकार. हो, बरं अरे आप्पा, सरकार- खरोखर सरकारचे पैसे किती आले तुम्हाला आता लोक? खरं सांगा आता हे पैसे आले की नाही तुम्हाला? कोणते हे कोणते ते दिले ना तुम्हाला अतिवृष्टीचे? कोणतेच नाही आले अजून. मी सांगतो ना, मला बोल ना. कोणते मी नाही आले सांगतो. तुम्हाला? कोणते मला गावात कोणतेच नाही आले. गंज शेतकरी चर्चा आहे, आम्हाला इथले आले आणि तिथले आले. गप्पा हा. मारते फक्त. कोणला बी आले असेल ना, गाजर हो, देऊ राहिले ते. तर त्याला समजा बरोबर आले असं बाबा, पण आपल्याला कुठंच काही नाही आहे आणि कोणत्याच याच्यात कोणतंच काही नाही, कोण्या शेतकऱ्यांनी हा. आले? कोणालाच आलेलं नाही. असे जर होत असन, असे जर कांदड होत असन तर काय फायदा आहे हो? हा, निवम- सरकारला सांगतो मी एकदा, हा बोला. सरकारला एकच विनंती, हम्म. तुम्ही काहीतरी करा. थोडं मोठ्याने बोला, त्याच तुमचा आवाज त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. सरकार तुम्ही काहीतरी करा, पण फक्त शेतकऱ्यासाठी करा, मग काय करा? बाकीच्यासाठी काहीच करू मग नका. काय करा? तुम्ही ते हे काय सांगू राहिले इकडं तिकडं, याचं आलं आणि त्याचं आलं, कोणतं- कोणतं? अनुदान फानुदान, हो, हा हा ते काही कोणत्या शेतकरी कोणच्या खात्यावर येतं, कोणच्या खात्यावर येत नाही, कोणच्या खात्यावर जातं, कोणच्या खात्यावर जात नाही. हा, हा बरोबर आहे. हा. पण हे इथं ह्यो शेतकरी ना, हे असं हे घेऊन बोलतोय, हो, याचं जरसं भान ठेवा. हा, याचं जरसं भान ठेवा राव तुम्ही. सरकार साहेब, तुम्हाला मायबा, तुम्हाला एवढीच विनंती, हो, बरं का, एवढीच विनंती आहे तुम्हाला. हे काय आहे, आम्ही काय करून एवढी मेहनत करून आमचं हेच होतं. हां,
याच्या उपर आम्ही काय करू शकतो ते एवढं सांगा बाबा तुम्ही. काय तुमच्या तिथं येऊन काही हेच केलं म्हणजे ते होतं का आमचं? अहो आम्ही तिकडं आलो तर आमच्या इथं घरचे लेकरं बाळ पोट भरायची बरं भानगड खरं होऊन का आता हे लेकर बाळ खरोखर उपाशी असेल का बरं? मग अरे नुकसान झाल्यावर खायला काय राहील शेतकऱ्याकडं? दुसरं काय माल आहे मग आपल्याला? जे सरकी आतापर्यंत जी सरकी निसर्गानं साथ देऊ जेवढे माल लागेल होता तेवढा काळा होऊन गेला. तुम्ही सरकीची बोंड पाहिली असतील ना, सरकीचा बी माल काळाच झाला ना. अरे लागलं हे सरकारला मालच आपण नाही राहिला दाखवून ना. देऊ. हं? कमीत कमी ते आहे ना आपली एकरी ते आहे ना हेक्टरी 18,000 का काय ते देऊ म्हणतात. 8,000 रे, 8,000 आहे की 18,000 आहे. तर ते बी अजून शेतकऱ्याकडे कोणाकडे नाही आले अजून. मित्रांनो तेच बोललो ना बघू मी. शकता शेतकऱ्याचा रोष किती आहे. सरकार आता तरी जागवा. शेतकरी मेल्याच्या नंतर तुम्ही दीड 2 लाख रुपये देता. जगण्यासाठी 50,000 रुपये द्या ना राव. काहीच अडचण नाही ते हा? हे द्या ना अहो तुम्ही द्यायला पाहिजे. मेल्यावर हा? तुम्ही देता. मेल्यावर का त्याच्या सरणावर जाळायचे का ते पैसे? मला एवढं सांगा. हं? का त्याच्या याच्यावर जाळणार आहे तुम्ही ते पैसे आणून? ते दिले बापा, याला दिले, त्याच्या आमक्याला फामक्याला ढमक्याला दिले. अरे ते मोठे उरायले पण ह्यो शेतकरी मोठा उरायला का? हां तुम्ही एवढं तर हे सांगा ना मला. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला हा पूर्ण महाराष्ट्रभर आपला हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेला पाहिजे. कारण प्रत्येक जायलाच पाहिजे. हो शेतकऱ्यानं हे एवढं करायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. एवढा व्हिडिओ लगे इथपर्यंत नाही, देशापर्यंत जायला पाहिजे. हे असा माल उरला शेतकरी आहे ना याच्यावर हिडू चांगला पाहून सनी आणि आपल्या कणसाची पुंजा याची पलट्या मारा, नाही तर लवकर काढून घ्या. ही नुकसान आपलीच आहे. नाहीतर भानमात्र असेल मित्रांनो, आपण पुंज गोळा करेल आमकं ढमकं ते काढू नका. तुमची पुंजा एकदा जाऊन पहा. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.